मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदू जनाचे आधार, हिंदू रक्षक सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा, आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांचा, जय भवानी, हर हर हर, छत्रपती शिवाजी महाराज की, महाराज कुणाचा, जिंदाबाद जिंदाबाद, हमसे जो टकराएगा, मुंबई आमच्या साहेबांची, जय भवानी. माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं म्हणजे फोटोग्राफरनी इथून फोटो घ्यायला पाहिजे. म्हणजे मशाल ही आणि खरी भडकलेली ही. ए दादा, इकडनं फोटो काढ. ही मशाल घे आणि ही मशाल घे, कारण ही मशाल उद्या हुकुमशाही जाळून टाकणार आहे. काही वेळेला असं होतं की भारावून जाऊन शब्द सुचत नाहीत. मी आता गोरेगावला शिवसैनिकांना भेटून तुमच्याकडे आलोय. काल मुंबईतला याच मतदारसंघातला तो भाग केला होता. आणि हे एवढं सगळं प्रेम मला सुचतच नाही काय बोलायचं. आणि मला तो दिवस आठवतो, 19 जून 1966 शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि पहिली सभा घ्यायची, पहिला मेळावा घ्यायचा. पहिला मेळावा घ्यायचा. आवाज ठीक आहे, येतोय आवाज शेवटपर्यंत, दिल्लीपर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे. जरा एकदा हो. आणि दसरा होता. सभा कुठे घ्यायची? तर त्यावेळेला काही माझ्या आजोबांचे मित्र होते, शिवसेना प्रमुखांचे काही सहकारी होते. त्यांनी अशी एक सूचना केली की आपण काय करू, पहिली सभा जर एका हॉलमध्ये घेऊ, त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी मैदान बघू. असं करत 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 एक एक टप्प्याने मोठं मोठं मैदान घेत जाऊ. आणि शिवसेना प्रमुख बोलले की नाही, मी माझा पहिला दसरा मेळावा घेणार तो शिवतीर्थावरच घेणार. सगळेजण हापतून गेले. ते म्हणाले, काय तुम्हाला कळत नाही किती शिवाजी पार्क केवढं मोठं आहे? आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बोलले होते की होऊन जाऊ दे, एकदाच काय ते होईल, एक तर मी तरी वेडा असेन किंवा लोक तरी वेडी असतील. पण आता 2024 साल म्हणजे येत्या 2 वर्षानंतर शिवसेनेला 60 वर्ष होतील. त्या शिवसेना प्रमुखांच्या निर्णयाने ठरवलं की कोणीच वेळ नाही, ही सगळी शहाणी माणसं गोळा झालेली आहेत. आणि हे जे काय प्रेम आहे हे खोक्यातनं मिळत नसतं. आपल्याला इकडे जे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, एका पैशाची कुठेही अपेक्षा न करता, कशाला वेळ प्रसंगी तुम्ही तुमचे पैसे खर्च करून, रक्त आटून ही शिवसेना वाढवली, जोपासली. त्या शिवसेनेच्या मुळावरती घाव घालत असताना हा शिवसैनिक गप्प बसेल काय? तरी जे गद्दार आहे त्यांचं नशीब त्या शिवसेना प्रमुख नाही, नाहीतर त्यांचे कधीच विल्हेवाट लागली असती. हे थोडासा संयमी वगैरे आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही. उलट किती वार केले तरी तुम्हाला काढून टाकण्याची ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये आहे. आणि ही लढाई केवळ माझी एकट्याची नाहीये, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. ही लढाई मुंबईची आहे, ही लढाई मराठी माणसाची आहे, ही लढाई हिंदूंची आहे, ही लढाई अगदी आपल्या सोबत आलेले आपलं हिंदुत्व ज्यांना पटले त्या मुस्लिमांची आहे, ख्रिश्चनांची आहे, अगदी उत्तर भारतीयांची आहे, गुजरातीयांची आहे. का?
पण आपल्या सगळ्यांचा देश हा एक आहे. भारत माता की जय. आणि ती भारत माता, त्यांना आपण हिंदुत्वासाठी साथ सोबत संगत दिली होती, ते आता त्यांची गुलाम करू पाहत आहेत. आपण काय नुसतं बघत बसायचं? एक 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, आपण नेहमी असं म्हणतो की ते जर जन्माला आले नसते तर आपण काय असतो. 350 वर्षापूर्वी त्याने दाखवून दिलं की संकट आल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे कसे करायचे. तर आपण ती शिकवणूक आज अंमलात आणणार नसू तर मग आपल्यासारखा नामर्द कोणी नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकारच नाही. आज आपण सगळे एकवटलेले आहोत. मी का रस्त्यावरती उतरलोय, का मी मैदानात उतरलोय? कारण हे आपल्या देशाच्या नरडीचा घोट घ्यायला निघालेत. लोकशाहीचा नरडीचा घोट घेत आहेत आणि आपल्या डोळ्यात देखत हे जे मिंदे तिकडे गेलेत, लाचार बनून त्यांची खुर्ची चाटतायत, खुर्चीसाठी तिकडे गेले, पाय चाटतायत, ते डोळ्यात देखत महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्र ओरबाडला जातोय. महाराष्ट्रात येणारे उद्योग, महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला जात आहेत. माझं गुजराती बांधवांबद्दल अजिबात काही द्वेष आहे, मत्सर आहे अशातला भाग नाही. इकडे सुद्धा अनेक गुजराती आले असतील, इकडे बिल्डिंग मध्ये सुद्धा राहत असतील. मुद्दामून ऐका, गुजरात हा आमचाच आहे. पण प्रधानमंत्रीजी, तुम्ही तुमच्या वागणुकीतून तुम्ही जणू काही फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात, म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव जे काय ओरबाडत आहात ते आम्ही नाही चालू देणार, ते नाही खपून घेतलं जाणार.